नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रत्येक चिठ्ठीवरती त्याचं आणि सायलीचं नाव लिहितो। आता हा मुलगा म्हणतो की यापैकी आता चिठ्ठ्या कोण काढणार आहेत। कुसुम म्हणते मागच्या वेळी हा मान सायलीला मिळाला होता। अर्जुन म्हणतो अरे वा, मग तर फॅन्टॅस्टिक, आता हा मान तिच्या वडिलांना मिळाला पाहिजे, म्हणजे मधुभाऊंना मिळाला पाहिजे। सर्वजण आग्रह करतात आणि मधुभाऊ त्यातील एक चिठ्ठी काढतात। त्या चिठ्ठीमध्ये नेमके अर्जुन आणि सायलीचं नाव असतं। मधुभाऊ काही ती चिठ्ठी वाचत नाही। शेवाळे काका म्हणतात अहो वाचा ना, काय आहे, कोणाचं नाव आहे त्याच्यामध्ये, द्या ना इकडे, मीच वाचतो असं म्हणून ते चिठ्ठीचं नाव अनाऊन्स करतात। आणि त्याच्यामध्ये सायली अर्जुन असं नाव ऐकल्यानंतर सायलीला खूपच आनंद होतो, मात्र मधुभाऊंचा चेहरा पडतो। अर्जुन चैतन्याला गुपचूप खुणावतो आणि तो बाऊल घेऊन जाण्यासाठी सांगतो, कारण त्या बाऊलमध्ये प्रत्येक चिठ्ठीमध्ये अर्जुन आणि सायलीचंच नाव असतं। आता मधुभाऊ मात्र रागात निघून जातात। सायली मनात विचार करते की मधुभाऊंना मनवावंच लागेल, कारण आता हे होणार हे माहितीच होतं, पण यांना नाराज करून जमणार नाही। ती मधुभाऊंकडे येते आणि सांगते की चाळीतील लोकांची ही प्रथा आहे, आपण ती मोडायला नको। आता आमच्या दोघांचंही नाव आलं म्हटल्यानंतर आम्हाला पेच तर खेळावीच लागणार आहे ना। मग आपण या चाळीतील लोकांशी आपला संबंध आलेला आहे, तो देखील कुसुमताईमुळे, मग कुसुमचं मन देखील मोडून कसं काय जमणार आहे। मधुभाऊ म्हणतात पण त्या चिठ्ठीमध्ये तुमच्या दोघांची नावं आलीच कशी, मी म्हणतो। ते जरा चिडलेलेच असतात। सायली म्हणते अहो मधुभाऊ, मागच्या वेळेस जेव्हा मी चिठ्ठी काढली होती, त्यानंतरची दुसरी चिठ्ठी काढली होती, त्यामध्ये देखील एका माहेरवाशिनीचं नाव होतंच ना, तसंही आमचंही टाकलं असेल, त्यात तरी काय आता। सायली मधुभाऊंना खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते, पण मधुभाऊ मात्र काही ऐकत नाहीत। त्यावर सायली म्हणते की ठीक आहे, पण मला तर जावंच लागेल, कारण त्यांनी आमचे नाव अनाऊन्स केले आहे। आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्यांच्या आनंदावरती विरजण नाही ना घालू शकत मधुभाऊ, हे तुम्हाला सुद्धा आवडणार नाहीच ना, असं म्हणून सायली तिथून निघून जाते। मधुभाऊ मात्र विचारातच असतात। सायली बाहेर येते आणि अर्जुन तिला खुणावतो, पण सायली नाही असं सांगते। शेवाळे काका म्हणतात मधुभाऊंना काय झालं अचानक, ते का बरं निघून गेले। तितक्यात मधुभाऊ आवाज देतात कुठेही नाही गेलो, आलोय मी। अचानक मला एक काम आठवलं होतं, त्यामुळे मी गेलो होतो, पण आता कुठे जाणार नाहीये। तुमचा हा खेळ बघत मी इथेच बसणार आहे, खेळा तुम्हाला काय खेळायचं असेल तर। अर्जुन म्हणतो की अरे वा, हे तर छानच झालं, आता कुठे आहेत आमचे पतंग। त्यावर कुसुम म्हणते आमची सायली फार छान पतंग उडवते हा। चैतन्य देखील म्हणतो आमचा अर्जुनही काही कमी नाही हा, फायटर आहे फायटर। आता दोघेही पतंग उडवण्यासाठी एकदम तयार झालेले असतात। सर्व चाळकरी त्यांच्या नावाचा चीअरअप करत असतात। सायलीची पतंग छान वरती उडत असते, तेव्हा शेवाळे काका म्हणतात अरे अर्जुन, तुझा अजून मांजाही बांधून झाला नाहीये, सायलीची पतंग बघ कुठे चालली आहे। अर्जुन म्हणतो जाऊ देत हो, अजून तर मला सुरुवात करायची आहे, मग बघा कशी मज्जा येते। सायली म्हणते की काका, त्यांना जरा विचारा की नुसते बोलता येतं की पतंगही उडवता येते। आता अर्जुन हळूच त्याच्या खिशातून सायलीची ओढणी काढतो आणि आपल्या गळ्यामध्ये टाकतो। त्यावेळेस सायली त्याच्याकडे पाहते आणि तेव्हा तिला आठवतं की तिची हीच ओढणी तिने बस स्टँडवर ते फेकलेली असते। दोघेही खूप आनंदामध्ये पतंग उडवू लागतात। अर्जुनची नजर सायलीवरून हटतच नसते आणि त्याची पतंग खाली पडायला लागते। तितक्यात चैतन्य त्याला खुणावतो आणि अर्जुन पुन्हा त्याची पतंग सावरतो। पुन्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते आणि तिची पतंग खाली पडायला लागते। तेव्हा पुन्हा कुसुम तिला सावरते। दोघांमध्येही कमालीची चढाओढ चालू असते। तितक्यात अर्जुन सायलीचा पतंग कापतो आणि सायली फारच नाराज होते। आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कुसुम सायलीला विचारते की इतक्या वड्या तू कोणासाठी भरत आहेस, अख्ख्या चाळीला वाटायच्या आहेत की काय। सायली म्हणते की अगं, या वड्या मी त्या घरी पाठवणार आहे, हे जातील ना त्यांच्यासोबत। आता इकडे अर्जुन घरी येतो आणि देवासमोर असणाऱ्या तिळगुळाच्या वाटीमध्ये सायलीने दिलेल्या वड्या ठेवतो आणि त्याच वड्या तो घरातल्या सर्वांना वाटतो। आता पूर्ण आजी ती वडी खातात। कल्पनाला विचारतात कल्पना, तू वड्या केल्या आहेस का या। कल्पना म्हणते नाही, मी तर वड्या केल्याच नाही आहेत। अर्जुन म्हणतो या वड्या आपल्या घरातील कोणीही केलेल्या नाही आहेत, कारण या वड्या माझ्या बायकोने केलेल्या आहेत। आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप धक्का बसतो आणि सर्वांचे चेहरे उतरतात। तर प्रेक्षकांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।